फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ द विजय शो। गणपति के पंडाल सब जगह लगे हुए हैं। एक टीम में आप ज्वाइन हो जाओ और काम करके देखो कितनी मजा आती है और कितनी चीजें सीखने मिलती है। इस एपिसोड में आप ऐसे ऐसे टीम्स से मिलाऊंगा कि आपको बहुत कुछ सीखने मिलेगा। आप पूरा वीडियो देखिए। बहुत ही अच्छे अच्छे टीम से उनके विचार आप देखिए, उनके आइडियाज देखिए और दुनिया कहाँ जा रही है और कितनी अच्छी सोच सबने रखी हुई है एनवायरनमेंट के बारे में, लोगों के बारे में। ये आपको देखने मिलेगा। प्लीज वॉच फुल एपिसोड। सर, आपका नाम? सत्यनाथ चौबे। अच्छा, चौबे जी। तो सर, यहाँ पे क्या क्या प्रोग्राम्स होते हैं? क्योंकि बहुत अच्छा पंडाल बना हुआ है, लोग आ रहे हैं। पहले दिन प्रोग्राम हुआ लेडीज नाइट, मतलब भजन कीर्तन। हाँ हाँ। और दूसरे दिन 40s का हेल्थ चेकअप कैंप था। अरे बहुत बढ़िया। और तीसरे दिन रामा कृष्णा नेत्रालय करके उस सेक्टर 17 वासी में, हाँ हाँ, उसका चेकअप और मुफ्त चश्मा बांटक था। अच्छा, जिसको जो गरीब है उनको चश्मा दिया गया। कल अपना बच्चों का भी ड्राइंग कंपटीशन हुआ, बता रहे। ड्राइंग कंपटीशन हुआ अभी कल। बहुत कल बढ़िया। सत्यनारायण पूजा थी तो कल कोई प्रोग्राम नहीं लिया गया। हाँ हाँ। आज वापस प्रोग्राम है लेडीज का, खेलने का चेयर का है। अच्छा अच्छा, हाँ हाँ, म्यूजिकल चेयर वगैरह वाला है। बहुत बढ़िया। नहीं, बहुत अच्छा पंडाल लगा और जंगल वाला थीम बहुत बढ़िया है सर। कंटिन्यू कीजिए ऐसे ही सालों साल। बहुत अच्छा। थैंक यू वेरी मच। आमच्या समोर विजय पाटील साहेब आहेत. हे सांगतील खारघरच्या राजाबद्दल. सर, किती वर्ष झाली कमिटी? आज हा 25वा वर्ष आहे. अरे खूप छान. खारघरमध्ये पहिला गणपती जे सर्व धर्म जातीला एकत्र करण्यासाठी हा गणपती केलेला आहे आणि त्याचा आज एवढा मोठ्या रूपात झाले आणि त्याचं गणपती मंदिर पण झालेलं आहे. हो, गणपती. हा जो गणपती आहे या विसर्जन होत नाही, कायमस्वरूपी बनवलेला आहे. आणि आपण हिंदू धर्माच्या एक विटंबना चालते. आज गणपती आणायचा बार ते आम्ही करत नाही आणि एकच मूर्ती कायमस्वरूपी बनवले, तीच 2 वेळा येते आणि त्याच्यामधून हा गणपती मंदिर केलेला आहे. अरे खूप छान. आणि सर, काय काय कार्यक्रम तुम्ही करता? आता वर्षभर याचे कार्यक्रम वेगळे असतात. आता वर्षभर दर महिन्याला 4 कॅम्प असतात, ते वेगळे असतात. म्हणजे 48 कॅम्प वेगळे असतात आणि इतर कॅम्प वेगळे असतात. आता या गणपतीमध्ये 10 जवळ कॅम्प आहेत वेगवेगळे. आय कॅम्प आहे, ब्लड डोनेशन आहे, लहान मुलांसाठी खेळण्याचं आहे, असं रक्तदान शिबिर आहे, चित्रकला स्पर्धा आहे. असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत जे समाजाला जे धरून असं पण नाही वेगवेगळे. आणखी आज आपण बघता शेतकरी प्रथम शेतकरी. आज आपला ओळख पाहिजे. आज आपण कुठून आलो? आज शेतकरी हा बैलगाडी, हा देशाचा माझा शेतकरी राजा टिकला देश टिकेल. बरोबर आहे. आज भारत माता एक मी आज सिंदूर उभं केलं. हे देश मिलिटरी काय करते ते लोकांना माहीत पाहिजे. देशासाठी आपली मिलिटरी काय करते ते दिसलं पाहिजे. हा जो गणपती हा रामामुळे आज आपला अख्खा हिंदू बघता तुम्ही
मोदींचे काम, आज मंदिर बांधला, लोक किती त्याला उत्साहाने, खरं लोकांना कळलं की हिंदू धर्म काय. मस्त सर, थँक्यू व्हेरी मच. तसेच आमचे उपक्रम चालू असतात आणि महाप्रसाद हा सर्वात मोठा आहे झारखंडमध्ये. 20-22 लोक त्याचा भाग घेतात आणि एवढं सुंदर होतं. आजपर्यंत या प्रसादाला गालबोट लागला नाही आणि वाढत चाललंय. म्हणजे कुठं कमी पडत नाही. एवढा मोठ्या प्रसादाला मी एकटा नसतो, अख्खा शहर आणि बाहेरचे लोक पण मदत करत, विघ्न हरताच आहे ना ते, पाठीशी उभे. आणि आजपर्यंत काही कमी पडलं नाही. एक गणरायाची कृपा आहे की आजपर्यंत काही कमी पडलं नाही. मस्त सर, मस्त, थँक्यू व्हेरी मच. क्लासिक. सर आपलं नाव? नमस्कार, मी सौरभ तायडे. आमचं क्लासिक मित्र मंडळ गव्हर्नमेंट कॉलनीचा राजा शासकीय वसाहतीचं हे मंडळ आहे. गेली 42 वर्ष आम्ही नित्यनियमानं सातत्यानं दरवर्षी अशा नवनवीन उपक्रम आम्ही राबवत असतो. गणेश काळात खूप छान. मागील जी मूर्ती आहे ही पूर्णपणे शाडूची मूर्ती आहे. शाडूची मूर्ती असली तरी 450 किलोची मूर्ती आहे साधारणतः. आणि पूर्णतः शाडूची असल्या कारणाने तितकीशी जड आहे, वजन तितकंच आहे तिचं. त्यामुळे आपलं विसर्जन जे आपलं थीम जी असते विसर्जनाची, ते आपलं पूर्णतः विसर्जन आपण जे करतो ते आपण आपल्या स्थानिक पातळीवरतीच करतो, म्हणजे इथेच करतो. आणि आमचं एक बेसिक कन्सेप्ट अशी आहे की आमचा बाप्पा आमच्यामध्ये 365 दिवस राहायला पाहिजे. बरोबर जे डेकोरेशनमध्ये जी आम्ही झाडं वापरली ती झाडं आम्ही त्याच मातीत रुजू करतो आणि ती झाडं देखील आम्ही आमच्या परिसरातल्या लोकांना आम्ही देऊ करतो की आपला बाप्पा आपल्याकडे 365 दिवस असणार आहे. त्याचबरोबर मूर्ती शाडू कारणाची असल्याने आपण तिला हार घालू शकत नाही, हा आमचा ड्रॉबॅक होता. आणि आम्ही त्याला इम्प्लिमेंट असा केला आहे की हा जो ड्रॉबॅक आहे त्याला आम्ही त्याच्या हाराचे जे पैसे असतात, म्हणजे 7-8 दिवसाचे पैसे लागतील, त्या पैशाचे आम्ही वह्या पुस्तकं लोकांकडून गोळा करतो. मंडळ त्याच्यावरती काही लावतं आणि हे सगळे गोळा करून आम्ही गरजू विद्यार्थ्यांना ते देऊ करतो. कसं कुठे कॉन्टॅक्ट करता तुम्ही हे? म्हणजे ऍक्च्युली आपलं तसं आहे मंडळाचं. आपले शासकीय वसाहतमध्ये राहणारे लोक होते, रिटायर झालेले लोक आहेत, ते पण आपल्याला आपले ग्रुप्स आहेत बनलेले त्याच्यावरती. आणि बॅनर होल्डिंग्स आपल्याला लागलेले असतात, त्याच्यावरती आपल्याला फारशी मदत होते. आपल्याला आणून देतात. म्हणजे 101 आपल्या स्थानिक नगरसेवक आपल्याला देऊ केले. त्याच्यानंतर आजूबाजूचे मंडळ आहेत, म्हणजे लोकांपेक्षा जास्त मंडळ आपल्याकडे जास्त आहेत की जे आपल्याला मदत करतात की तुम्ही आमच्याकडून घ्या. बाजूच्या शेजारचं मंडळ आहे, त्या मंडळाने आपल्याला 101 वह्या देऊ केल्या आणि पेन आपण मग हे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं. खूप छान कन्सेप्ट आहे. व्हेरी गुड, कीप इट अप. आणि अजून काय कार्यक्रम तुम्ही केले? अजून यावर्षी यंदा आपल्याकडे वैशिष्ट्य असं की स्वामींच्या आज्ञेनं आपल्याकडे स्वामींची मूर्ती तर आलीच, ती अक्कलकोटमध्ये बसवलेली मागच्या वर्षी, त्याची रेप्लिका आपण सादर करतो यावर्षी. आणि मग स्वामींच्या मूळ मठाची गोष्ट म्हणजे जे प्रकट झाले ते एका वारुळातून प्रकट झाले, तर वारुळ आपण सादरलंय. आणि त्यांनी जिथे आपलं मूळ वटवृक्ष आहे त्या मूळ वटवृक्षाच्या पादुका अक्कलकोटवरून आपण स्वामींच्या आज्ञेच आपल्या इथे आल्या आणि 2 दिवस आपला जो प्रोग्राम चालू होता आणि हजारो भाविकांनी आपल्या इथे दर्शन घेतलं पादुकांचं. मस्त. आणि आपल्या इथे महाप्रसाद असतो जो नित्यांत गेल्या 42 वर्ष चालूच आहे. अच्छा, डेली असतो की? डेली नाही, एक दिवस आपला ठराविक ठरला. अच्छा. आज तयारी चालू आहे? हो, आणि आज विसर्जनाची तयारी आहे. आणि विसर्जन आपलं स्थानिक लेवलला म्हणजे इथेच असतं. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिरवणूक निघत नाही. मिरवणूक खूप छान. डीजे नाही, खूप छान. म्हणजे आपण डीजे लावतो हे लेवलला, पण मध्ये कुठे नाही, म्हणजे वाहतूक नाही, कुठला नॉईज पोल्युशन येत नाही. विसर्जन इथे मातीचं असल्या कारणाने पर्यावरणाला कुठला धोका नाही. आणि
म्हणजे अजून दुसरी मिरवणूक असेल, फक्त मिरवणूक नसते ती. आपणच येतो, बाकीचे लोक पण येतात. तर ते त्या म्हणजे होणाऱ्या घटना घटत नाही जागेवर असल्या कारणाने. खूप मस्त. इथे नंतर जेवण झाल्यानंतर मग आपल्याकडून मंडळाकडून जेवण वगैरे असतं. म्हणजे महाप्रसाद आपण या दिवशी करतो. नाही खूप छान, असं एकंदर मस्त, खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. सर, पहिले आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव रवींद्र वसंत मुळीक. अच्छा. हे सुरेश थोरात आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. हां हां. आनंद सर आहेत. अच्छा. श्लोक आणि संदीप न्यारे. आमचं निसर्ग फ्रेंडशिप सोसायटी आहे. ते 7 बिल्डिंग आहेत आमच्या. त्या 7 बिल्डिंगचा आम्ही एकच गणपती गेल्या 25 वर्षापासून बनवतो. अच्छा, यावर्षी सिल्वर जुबली आहे. यावर्षी सिल्वर जुबली जोरात करायचं डोक्यात. हां, मस्त. आणि सुरेश साहेबांचे खूप म्हणजे गेल्या 20-25 वर्षापासून आहेत की त्यांनी स्वतः उभं राहून पूर्ण जातीने लक्ष देतात. गणपती सकाळची आरती, संध्याकाळची आरती, कोणी नसलं तरी ते स्वतः घरचा गणपती असला, म्हणजे आमच्या घरचाच गणपती आहे पण घरचा गणपती असल्यासारखे ते दरवेळी अवेलेबल असतात. नाही खरंच मी होतो काल 2 तास. खूप चांगले प्रोग्राम्स आणि एकोपा दिसला. प्लस तुम्ही डिनर अरेंज केलं सगळ्यांना, म्हणजे मॅक्झिमम लोक इकडे राहावीत. डिनर अरेंज पॉझिटिव्ह कारण असं होतं की आम्हाला टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव चालू केला तर त्यांचं संघटित होण्यासाठी लोकांसाठी होता. कॉस्मोपॉलिटिन आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत पण आले पाहिजेत. मग मेन असतात स्त्रिया घरातली. मग त्या संध्याकाळी अडकल्या की प्रॉब्लेम होतो. नाही, ते खूप चांगला कन्सेप्ट होता. मस्त स्ट्रेस घेऊन आम्ही ठेवलं की आम्ही 7 दिवस महाप्रसाद एक छोटासा कॉन्सेप्ट. त्यामुळे आम्हाला गुरुद्वाराने सुद्धा एक दिवशी स्पॉन्सर्ड केला की आमचं लंगर राहील. तर तो एक मिळाला. आमचे समोरचे दिलीप सर त्यांनी 1 दिवसाचं आम्हाला हे केलं. संदीप न्यारे गेल्या 5 वर्षापासून आम्हाला गणपतीची मूर्ती स्पॉन्सर करतो. लॉकडाऊन मध्ये म्हणजे अगदी अक्षरशः आम्ही कोणाकडे वर्गणी वगैरे घेतली नव्हती पण आम्ही चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा केला. 25वं वर्ष आहे. लहान मुलांना याच्यामधून बोध मिळावा की पुढे काय झालं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आपले सण कसे, संस्कृती जपली पाहिजे, ह्या गोष्टींवरती थोडंसं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इथून पुढे कुठले मुंबईमध्ये काय होतं, मुंबईमध्ये खूप हॅमरिंग होतं आणि हे चालू राहतं. आपण थोडे आउटस्कट आहोत पण आपले सण आपण साजरे केले पाहिजे आणि सगळ्या समाजातल्या लोकांना पण घेऊन बसलं पाहिजे. तर हा मूळ उद्देश होता आणि हे सक्सेसफुल झालं. काल आम्ही खूप चांगला सत्कार केला इथे आमच्यासाठी. त्यांनी खूप चांगला आम्हाला मार्गदर्शन केलं. नाही मस्त. थँक्यू व्हेरी मच. आणि बरं वाटलं. तुम्हाला काल मी 2 तास होतो, सगळे प्रोग्राम बघितले, लोकांना बघितलं, खूप बरं वाटत होतं, सगळे खुश होते. हेच चालू राहिलं पाहिजे, कंटिन्यू. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आमची जी विसर्जन मिरवणूक आहे खूप पारंपरिक. आम्ही ढोल ताशा पथक सांगितलेलं आहे. आमच्या सगळ्या सोसायटीतल्या स्त्रियांनी एक पावलीचा एक अर्ध्या तासाचा पॅच बनवलेला आहे आणि टाळ गजराच्या ह्याच्या नादामध्ये आणि अभंगाच्या नादामध्ये आम्ही गणपती पारंपरिक पद्धतीने विसर्जन करणार. मला वाटतं CBD मधला बघण्यासारखा हा क्षण असेल. तुम्ही नक्की. मी येतो संध्याकाळी. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. निसर्गाचा राजाचा विजय असो. यावर्षीची थीम सांगा सर आणि प्रोग्राम्स काय काय आहेत. CBDचा राजा साहित्य मित्र मंडळाच्या वतीने यंदा 43वा गणेशोत्सव साजरा करीत आहोत. यावेळी जगन्नाथपुरीची प्रतिकृती येथे आम्ही साकारलेली आहे आणि सालाप्रमाणे यंदा येथे विविध सांस्कृतिक तसेच चित्रकला स्पर्धा असे विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केलेले आहेत. तसेच आता येणाऱ्या पुढील 2 दिवसांमध्ये सत्यनारायणची महापूजा तसेच महाआरतीचं देखील आयोजन केलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया.
आपलं नाव सांगा. माझं नाव दर्शन आचरेकर. सर किती वर्ष झाली टोटल तुमच्या? यंदाचं 48वं वर्ष आमचं. अरे खूप छान. शिबडीतला पहिला गणपती आहे. अच्छा. आम्ही नाव पण त्याचं आद्य गणेश ठेवलंय. आद्य म्हणजे पहिला. अरे वा. पहिला शिबडीतला पहिला गणपती आहे. खूप नाही, आणि तुमचे डेकोरेशन्स प्लस मूर्ती पण वेगवेगळी आणि छान असते. थँक्यू. तर या वर्षीचा कन्सेप्ट कसा? या वर्षीचा कन्सेप्ट म्हणजे शिबडी आम्ही बनवली आहे. शिबडी आता हे म्हणजे बोलता येईल की शेवटचं वर्ष आहे असं शिबडी दिसेल. पुढच्या वर्षीपासून रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे अशी शिबडी परत बघण्यात भेटणार. तर हे सगळं राहिलं पाहिजे लोकांच्या मनात. बरोबर. निसर्ग आणि सर्व राहिला पाहिजे, हे आमचा कन्सेप्ट आहे यावर्षीचा. अच्छा, यावर्षी कोणकोणते प्रोग्राम्स तुम्ही ठरवले? मेडिकल कॅम्प आहे, लहान पोरांसाठी गेम्स आहेत. गेम झाले, ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालं, डान्स कॉम्पिटिशन आहे. वा. 4 तारखेला आमचं हे पूजा आहे. पूजा असते. नाही खूप छान. आणि असंच भजन 4 तारखेला भजन असणार आहे आमचं. अरे वा. भजन पण खूप प्रसिद्ध आहे आमचं तिकडे, म्हणजे जे करतात. कोणती टीम येते? रसायनीवरून येतात ते. अच्छा. ऑर्केस्ट्रा वगैरे सर्व असतं. खूप छान. असंच कंटिन्यू करा. गणपती बाप्पा मोरया. सर, पहिले गणपती तिकडे स्टेजवर असायचे, आता तुम्ही जवळ आणले इकडे एकदम गावस्कर मैदानच्या एंट्रन्सला. ॲक्च्युअलमध्ये लोकांचा थोडा विचार केला आम्ही. लोकांना यायला खूप कसरत व्हायची, त्रास व्हायचा. हो, चिखल व्हायचा भरपूर. चिखलामुळे लोक यायला पण थोडा हे करायचे की आतमध्ये यायला प्रॉब्लेम व्हायचा. खरं आहे. त्यामुळे आम्ही थोडा विचार केला. थोडा खर्च वाढला आमचा, पण लोकांची प्रतिक्रिया आम्हाला खूप चांगली भेटली. हो, कारण तिकडे रेडी स्टेज मिळायचं, इकडे पूर्ण बांधावं लागतं. इथे पूर्ण बांधावं लागतं, म्हणजे स्टार्ट. नाही हा खूप चांगला गेस्चर आहे की तुम्ही लोकांचा विचार करून एवढं पुढे आणलं. बरोबर. त्यांच्या प्रतिसादामुळे नाही मस्त. चांगलं आहे. व्हेरी गुड गेस्चर.